पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला साधं माझ्या बापाला कोणी उलट बोललेलं खपत नाही। अपमान तर लय लांबची गोष्ट आहे, त्यामुळे आज कळूनच जाऊ दे, घरच्यांना बी बाहेरच्यांना बी। आपे आपला दीपेडॉन काय म्हणतो का ते, विषय कट, विषय संपला। पण ते कशानं करणार आहे तुला? नाही ते तुम्ही मगाशी काय म्हणलं होता, काय कमी पडेल? पेड पेड नाही ऐकू आलं नाही, मोठ्याने जरा। पेड पेड वहिनी ऐकू येते का तिकडं काय म्हणतात मावशी? नाही ना, पण मग अशी लई मोठे मोठ्याने बोलत होत्या। मोठ्यानी पेड पेड पेढे नाही, ते अख्खं वाक्य काय ते काहीतरी म्हणलं होतं तुम्ही, जरा आठवून सांगा। नाही ते मी म्हणलं होतं रुक्मिणी आणून आणून किती पेड आणणार आहे, ते 50 नाही तर 100 रुपयाचंच पेड आणत्याल, एवढीच त्यांची ऐपत आहे। ऐपत ना? मावशी आज तुम्हाला माझ्या बापाचे वजन एवढे पेढे खायला घालणार। कदम किती आहे करंडमध्ये वजन आपलं? अर्जुन 70 किलोचा असेल बघ विनय काका। मावशी 70 किलो पेढे खायची तयारी ठेवायची आता। 70 किलो खायचं? कदम या, अहो या कदम या, माझ्यासाठी या। मावशी या, बॉक्स टाका एक एक, या 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 लवकर या, एक 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 बॉक्स टाकायचा, या पटकन या। अर्जुन लईच मनाला लावून घेतलेस हे सगळं। आपल्या आत्ताच नाही हे सगळं, लय जुने, म्हटलं एकदाच विषय मिटवून टाकू। बघा सरकार, आजवर तुमची तुला कधी झाली नाही। तुम्हीच बघा, विण्याच्या पोरानं केली तरी, नाहीतर आम्हाला एक नाही 2-2 आहेत, पण एक कामाचं नाही। सरकार, तुमची तुला ना सोन्यानं करू, सोन्यानी। शाबास रे सोनिया। झालं का माप मावशी? हे विनायक भाऊराव कदम, माझे वडील। आजपर्यंत हा माणूस या घरासाठी राब राब राबला नाही। सरकार, तुम्ही पण कष्ट केले, खास्ता खाल्ल्या, तुमच्या गावात सिमेंट कालून हे घर उभं केलं, तर त्याचं फळ मिळालं की तुम्हाला? या घराला तुमचं नाव आहे, सरकार, जमीन, प्रॉपर्टी सगळी तुमच्या नावावर आहे, सगळं कमावलं तुम्ही, पण माझ्या बापानी काहीच नाही कमावलं।
ना पैसा ना प्रॉपर्टी. त्यांनी फक्त माणसं कमवली आणि तेवढंच लागतं त्याला. माणसं लागतात फक्त. तेवढं खुश होतो तो. म्हणून आजपर्यंत कधी जमिनीत वाटा मागितला नाही, प्रॉपर्टीत वाटा मागितला नाही. काय सरकार मागितली का वाटली? ए अर्ज्या, मागितली का सरकार? नाही. त्यामुळे इथून पुढं माझा बाप किती कमावतो, त्याच्या खिशात किती पैसा आहे, ह्याच्यावर एक शब्द जरी कोण बोललं ना त्यांना, तर नाही ह्याच तराजूच्या एका पारड्यात कचरा ठेवला आणि दुसऱ्या पारड्यात घर, प्रॉपर्टी, मालमत्ता ठेवली ना, तर नावाचा अर्जुन वर्षा विनायक कदम नाही. आज लय मजा आली आप मनी मावशी नुसती पेढे खात होती. तिला डायबिटीसचा त्रास आहे म्हणून ग. आता किलो 2 किलो तर पेढे मी खायलाच लावले असते तिला. आपे काय ग? काय कसला विचार करते? ठीक आहे. अरे हे अभ्यासाचं रे. अभ्यास नाही करत तो आता. तुला कसं माहिती? तेच 86 सगळं माहित असतं ना. सांग की. अप्पे अभ्यास करत असताना तू अशी पेन्सिल नाही खेळत. डोक्यात काहीतरी वेगळा विचार चालू असला ना की मग खेळतेस. 1 मिनिट. एवढं मी पण स्वतःला कधी नोटीस केलं नाही. तुला काय माहिती? नोटीस नाही केलं, प्रेम केलं. सगळं कळतं आपोआप. काय झालं? अरे तू आज बाबांची पेढ्याने तुला केली ना, मला लय भारी वाटलं. मला बी भारी वाटलं. परत त्या विषयावरून आपल्या बापाला कोण बोललं नाही पाहिजे घरात. तू त्यांना त्यांचा सन्मान परत मिळवून दिला अर्जुन. यापेक्षा अजून भारी काय असू शकतं ना? खरंच तुला असं वाटतं अप्पे? अरे मला काय, त्यांच्या डोळ्यातच दिसत होतं केवढे खुश होते ते. नाही खरंच मला बी त्यांच्या डोळ्यात दिसत होतं का आज. म्हणजे असं काय ते कळत नव्हतं पण भारी वाटत होतं. अर्जुन आपल्या वडिलांना त्यांचा सन्मान परत मिळवून देणं ही किती भारी गोष्ट आहे. अप्पे अरे हे सगळं सुरू असताना आपण सगळे तिथे होतो ना. अप्पे तेव्हा बापू काय करत होते? आपल्या सगळ्यांच्या मागाशी कोपऱ्यात उभे होते ते. अप्पे अरे नाही अर्जुन, बघ ना, एवढा भारी माणूस आहे. कधीच कोणाशी काही वाईट वागलं नाही, लुबाडी केली नाही, प्रामाणिकपणे कष्ट करत आधीच वर पोहोचलाय. त्याच्या सोबत असं का व्हावं रे? आपल्याच लेकीच्या घरात तू माणूस नको. अप्पे तू शांत हो बस. मला नाही सहन होत. तुला माहितीये ना मी सकाळी पण अशी पटकन कधीच बाहेर जात नाही. मला सहनच होत नाही ते बाहेर असतात. येडी का तू? अरे तुला असं कसं म्हणतोय तू? शांत बस. स्वतःच्याच लेकीच्या घरी तो माणूस नोकरासारखा राबतोय रे. मी काहीच करू शकत नाही. बस 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 शांत शांत.
तू त्या आमदारकीच्या तिकिटासाठी नाही म्हणलीस त्यावेळी बापूंच्या डोळ्यात बघितलं होतंस? बघितलं होतंस कसा? मी बघितलं होतं. आजपर्यंत 1 वेळा नाही 10 वेळा बघितलंय. त्यांच्या डोळ्यात तुझ्यासाठीचा अभिमान बघितलाय मी. पण आताची परिस्थिती काय? स्वतःच्याच लेकीच्या घरी तो माणूस नोकरी करतोय, नोकरासारखं राबतोय. का? लेकीच्या लग्नासाठी कर्ज घेतलं मग. अर्जुन, जेव्हा मला कळलं होतं ना बापूंनी कर्ज घेतलं तेव्हा मी सगळ्यांसमोर मोठे माझत म्हणले होते, मम्मी, दिप्या, बापू, तुम्ही नका काळजी करू, हे सगळं कर्ज ना मी फेडीन. काय झालं पुढे? मला काहीच करता येत नाही अर्जुन. याचं सतत वाईट वाटतंय मला. आपण कमी प्रयत्न केले का? सांग मला. कदमांनी सोनं आणून दिलं, बापूंनी घेतलं का ते? त्याचाच तर त्रास होतोय ना अर्जुन. या सगळ्यांना मी काहीच करू शकत नाही त्यांच्यासाठी. याचं खूप वाईट वाटतंय रे. अप्पे, तू लय मनाला लावून घेतीयस, असं नको करू. असं कसं म्हणतोयस अर्जुन? अप्पे, तू मला सांग, तू जर आता बापूंकडे गेलीस आणि म्हणलीस बापू तुमची काय इच्छा आहे, तर काय म्हणतील? मी कलेक्टर व्हावं बास. कलेक्टर व्हावं ना? मग बास ना होणार ना. तू करतेस ना प्रयत्न. असे काम करतात मला बी लय त्रास होतोय. पण तू काहीच करत नाही असं नाही अप्पे. तू प्रयत्न करतेस, तू अभ्यास करतेस कलेक्टर होण्यासाठी. आणि तू जर कलेक्टर झालीस ना तर त्या वडापावल्याची पोरगी कलेक्टर होणार आहे. तो प्रत्येक बाप जो काबाड कष्ट करून आपल्या पोरीला शिकवतोय, मोठं करतोय ना, त्याची मान अशी ताट होणार आहे. लय मोठं काम करतेस तू अप्पे. स्वतःला कमी समजू नको. अर्जुन, कलेक्टर तर मी होणार. ज्या घरात बापूंना हे असं वागवतायत ना, त्याच घरात कलेक्टर अपर्णा सुरेश माने याचं सर्टिफिकेट लागणार. राणी, पोरगी फार खचून गेली बघ बापाला असं काम करताना बघून. मी तरी काय करू? अगं, तिची अशी अवस्था आणि तू अशी उन्हातानात धूळ खात पडलेली. नालायक ठरतो मी बाप म्हणून. तुझ्यासाठी पण आणि आप्पीसाठी पण. तू अशी उन्हातानात धूळ खात पडली, मला नाही बघवत. बापू कधी आला? आत्ताच आलो. मग बाहेर का थांबला? चला की चहा घेऊ. हा, नाही, आधी जरा गाडी पुसून घेतो की. बापू काय हो, तुम्ही आलेले कामाला लागतं लगेच? अर्जुन, तर आपलं काम आहे ते केलंच पाहिजे की. हो, पण थोडा चहा घ्यायचा, पुरीच्या आजचा नाश्ता करायचा. काम काय आहेत की होतच राहील की. आपले अभ्यास करत असेल ना. पाठ उठून बसले अभ्यासाला. मग तुम्ही सांगा चहा करेल किती? नाही नाही, चहा नको, आता तिला करू दे अभ्यास. अहो नाही, मी काय म्हणतोय, तुम्ही जरा बोला तिच्याशी, तिला बरं वाटेल. परीक्षाला तिचं कसं होतं माहिती ना तुम्हाला. गडबडून जाते रे एकदम, तिला काय सुचत नाही, गोंधळती. म्हणून म्हणतोय तुम्ही जरा बोला तिच्याशी, तिला बरं वाटेल. एवढी गाडी पुसून झाली की तिला हाक मार. बोल. येऊ मी? हो हो, चल.
बापू वडाप काय घासता इथं सरकटी? तुम्ही त्या गाडीचा ड्रायव्हर आहात ना? ती पुसा. एवढा उशीर कस का झालो? नाही, मी सरकारांना फोन केला होता, थोडा उशीर होईल म्हणून. सरकार सरकार नाही हा. इथला मालक मी आहे. मी जे सांगल तेच करायचं. आलं का लक्षात? चला आवरा लवकर. सरकार 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 सरकार. या बापूला काय माहिती? आता आलाय त्यो. सरकार सरकार करतोय. एकदा आमदार होऊ दे, मग सगळीकडचा सरकार एकच. सुजय सरकार. काय सुजा? काय नाही. आला जाऊन? हा जाऊन आलो. सरकार, या अर्जनी बापाचे तुला केल्यापासून लय शहाणा समजा लागला स्वतःला. मग आता आपलं नाकाव टिचून केलं ना, म्हणून. तीच तर काल मावशी काय बोलली, लय जमलं याला. तुझ्या विनयाबरोबर कसं बोलायचं हे चांगलं कळतं मला. तू नको काळजी करूस. काय विनया? सरकार चहा झाला की नाही? झाला की. आजकाल तू एकदम निवांत असतोस का? सरकार, अहो काकाची आता पेड्याने तुला केलीये. आता काय बोलायचं कामच नाही. नाही तसं काय नाही. मग काय सरकार, काकाला शेताचं बोलल्यापासून तिकडे जात नाही आता. होय रे विनया? नाही जातो की, चक्कर मारतोय कधी. चक्कर आला का? याच्या आधी पार ताण भूक हरवून 24 तास तिथं पडी का असायचं जमिनीत, आणि आता चक्कर. अरे शेत जमीन कुणाच्याही नावावर असली तरी ती घेतली कुणासाठी? तुझ्यासाठीच ना. हा दादा, पण आज तसं बी तू शेती करतो म्हणला म्हणून कर्ज काढून जमीन लका घेतली मी ती. आज तसं बी मला त्या जमिनीतली काय ढेकळं कळतं. तू असं जमिनीत जात नाही ते वर गेलेल्या आपल्या आई बापाला काय वाटत असेल? अरे उभा जन्म गेलेला का त्यांचा जमिनीत? त्यांच्या इच्छेसाठी तर आपण घेतली ना जमीन, आणि ती जर अशी नापीक ठेवली तर त्यांच्या आत्म्याला काही शांती लाभेल का? हा जातो दादा, आजपासून जातो. हा काका, ते गोडामध्ये खत येऊन पडलेत, तेवढे टाकायचे होते शेतात. हा टाकतो की, 2-3 दिवसात टाकतो. यशा जरा सुट्टीवर आहे. आता त्याला कशाला 2 दिवस घालवतोय? दादा गडी लागणार की त्याला. मग ह्यो कशाला आहे? अरे हो की. बापू, हा, या जरा इकडं. दादा त्यांना कशाला उगच? तू थांब रे, तुला कळत नाही. इन्या काम काम असते, मग ते कंच असलं तरी. बापू, एक काम करायचं. तुम्ही आज इन्याबरोबर शेतात जा आणि त्याला खत टाकायला मदत करा, आणि राहिलेली खतं परत घेऊन घरी घेऊन या आपल्या. अरे दादा, बापून कशाला? अरे ते गडी माणसाचं काम आहे. आणि तसं बी बापू, आज मला कुठं लांब जायचं नाही. काही काळजी करू नका. तुझ्या चालवेल गाडी. काय तुझ्या? होय, तसं बी शेतातच जायचंय ना, जाऊया की आपण. सरकार, एक विनंती होती. बोला की बापू. आता शेतातच चाललोय तर राणी घेऊन जाऊ का? नाही म्हणजे कसं की खताची पोती न्यायला बरं पडेल ना, म्हणून म्हणत होतो. कशाला? राणी आमच्याकडे घाण ठेवली आहे, ती का तुमची गाडी होय? एक काम करा, तुम्ही बैलगाडी झोपा आणि त्याच्यात नाकत. ठीक आहे, चला विनाय. बापूंना गाड्याचे कपडे दे. अरे ड्रायव्हरचे खराब होतील ना. ठीक आहे, चला. तुम्ही कशाला हो म्हणला उगच? अहो तुमचं काम नाही ते अंग मेहनतीचं. सरकार, तुम्ही एका दगडात 2 पक्षी मारलेत. हे तुमच्याकडनं शिकलं पाहिजे बरं का.